कर्जत तालुक्यामधील पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेले 7 पर्यटक भरकटले होते। त्यांची नेरळ पोलीस आणि माथेरानच्या सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेने सुटका केलेली आहे। तरुणांनी नातेवाईकांमार्फत नेरळ पोलिसांशी संपर्क साधला होता। वेळ वाया न घालवता नेरळ पोलिसांनी बचाव पथकाच्या मदतीने हे मिशन फत्ते केले। सिंधुदुर्गामध्ये खासगी बसमधून अवैध मालवाहतूक करणाऱ्या आरटीओने दणका दिलेला आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये 20 गाड्यांवर कारवाई करण्यात आली। मनसेच्या तक्रारीनंतर गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। अवैध मालवाहतूक रोखण्यात यावी अशी मागणी यावेळी स्थानिक मालवाहतूक करणाऱ्यांकडून करण्यात आली आहे। सिंधुदुर्गच्या जंगलामध्ये पट्टेरी वाघांचं दर्शन झालेलं आहे। दोडामार्ग पट्ट्यामध्ये भ्रमंती करत असताना निसर्ग अभ्यासक दर्शन वेंगुळकरांनी नर वाघाला कॅमेराबद्ध केलेले आहे। या पट्ट्यामध्ये तब्बल 12 पट्टेरी वाघांचा अधिवास असल्याची नोंद यापूर्वीच वन विभागाकडून करण्यात आलेली आहे। निसर्गाचा शॉवर इंडिकेटर म्हणून ओळखला जाणारा बहावा यंदा भरपूर फुललेला आहे। पिवळ्या धम्मक फुलांनी बहरलेला बहावा रणरणत्या उन्हामध्ये प्रवाशांच्या मनाला आणि डोळ्यांना आनंद देतोय। बहावा फुलल्यानंतर साधारणतः 45 दिवसांनी पाऊस पडतो असा समज आहे। त्यामुळे यंदा पाऊस लवकर पडेल असं जाणकार सांगतायत। रत्नागिरीमध्ये खेड तालुक्यातील चोरवणे गावची ग्रामदैवता श्री रामवरदायिनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होतोय। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी 12 एप्रिल रोजी देवीची यात्रा निघणार आहे। ही देवी तुळजापूरच्या भवानी मातेचं दुसरं स्वरूप म्हणून ओळखली जाते। नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे।